सो बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले AB. बाल मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. पुढचा टाइप आहे प्रोडक्ट रूल. काय शिकायचं बेटा? प्रोडक्ट रूल ऑफ U and V. तर बेटा इंटिग्रेशन U V dx is U integration V dx minus integration of derivative of U into integration V dx bracket complete dx. पाठ करायचं जसं तसं. इंटिग्रेशन U V dx is U into integration V dx minus integration derivative of U into integration V dx bracket complete dx. पाठ करायचा हा रूल. आणि चॉईस रूल्स फॉर द चॉईस ऑफ यू आणि व्ही. यू आणि व्ही सिलेक्ट कसे करायचे? तर बेटा सिलेक्ट यू देन व्ही अकॉर्डिंग टू द सिरियल ऑर्डर. ही जी ऑर्डर दिली मी 1 2 3 4 5. अगोदर यू नंतर व्ही. ओके. आता दोन फंक्शन असतील, हे असे असतील, हे दोन असतील, हे दोन असतील, हे दोन असतील, किंवा हा आणि हा असेल, हा आणि हा असेल. असं कुठलेही दोन फंक्शनचा जेव्हा गुणाकार असेल तर अगोदर यू नंतर व्ही. सिरियली जो अगोदर येईल तो यू आणि जो नंतर येईल तो व्ही. L for logarithmic, log असेल तर logarithmic. I for inverse trigonometric, beta sin inverse, cos inverse, tan inverse in this way. A for algebraic, which means 0, 1, x. असे पॉलिनॉमियल्स असतील, कॉन्स्टंट नंबर्स असतील तर त्याचा अर्थ अल्जेब्रिक. जरा नीट लक्षात ठेवा बरं का. T for trigonometric, मग साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे सगळे आले ट्रिगो मध्ये. E for exponential, बेटा e ची पॉवर x, a ची पॉवर x. इन दिस वे दे आर एक्सपोनेन्शियल. ठीक आहे ना. हे झालं रिकॉग्नायझेशन. जर समजा एखादं इंटिग्रेशन असं आहे का जिथं फक्त एकच फंक्शन आहे, ते पण लॉग आहे किंवा इनवर्स ट्रिगो आहे, साइन इनवर्स, कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, जोडीदारच नाहीये, तर अशा केसमध्ये टेक सेकंड फंक्शन ऍज वन. अरे आर यू अंडरस्टँडिंग? लॉग किंवा इनवर्स ट्रिगो असेल तर त्याला यू घ्यायचं, दुसरं फंक्शनच नाहीये तर अशा केसमध्ये त्याला वन घ्यायचं. दिस इज द सिस्टम ऑफ सॉल्विंग. स्क्रीनशॉट घ्या. बेटा लेट्स सॉल्व एक्सरसाइज 3.3. त्यातला फर्स्ट क्वेश्चन मधलं फर्स्ट इंटिग्रेशन, इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर लॉग एक्स टी एक्स. व्हॉट आय एम ऑब्झर्विंग? गुणाकार आहे. यू आणि व्ही, पहिला यू दुसरा व्ही असं नाही करायचं, सिलेक्ट करायचं. LIATE कोण अगोदर येतोय? तर बेटा इफ आय सी की बाबा लॉग एक्स हे लॉगॅरिथमिक आहे, एक्स स्क्वेअर हे अल्जेब्रिक आहे. मग आता मला सांग बेटा, नीट आहे का? LIAT अगोदर लॉगॅरिथमिक आहे, अगोदर लॉगॅरिथमिक आहे, म्हणून याची प्रायोरिटी फर्स्ट. दिस विल बी यू आणि दिस एक्स स्क्वेअर विल बी व्ही. चॉईस का आली? LIATE. जो अगोदर येईल तो यू, जो नंतर येईल तो व्ही. लॉगॅरिथमिक अगोदर आला सो हा यू, अल्जेब्रिक नंतर आला हा व्ही. तर बेटा यू इंटू व्ही रूल लिहा. काय यू इंटू व्ही रूल? यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस इंटिग्रेशन डी बाय डीएक्स ऑफ यू मिळालं तो डी बाय डीएक्स इंटू इंटिग्रेशन व्ही डीएक्स ब्रॅकेट कम्प्लीट डीएक्स. हा झाला आपला रूल. ओके. पाठ होईपर्यंत काय करायचं बेटाला? अशा पद्धतीने लिहित राहायचं. इज इक्वल टू यू इज लॉग ऑफ एक्स. यू काय रे बेटा? लॉग ऑफ एक्स. इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स म्हणजेच काय रे बेटा? एक्स स्क्वेअर डीएक्स मायनस इंटिग्रेशन डी बाय डीएक्स ऑफ यू. सो डी बाय डीएक्स ऑफ हु इज यू? यू इज लॉग एक्स. Okay, integration of v dx. So integration of who is my v? X square. Bracket complete. ब्रॅकेटच्या बाहेर dx. फक्त u आणि v च्या व्हॅल्यूज टाकून दिल्या. हे बघ, log x. What is integration of x square? आपल्याला माहिती आहे बेटा, it is x cube upon 3 x raised to 2 plus 1 upon 2 plus 1 minus integration आतमध्ये d by dx of log x काय रे बेटा? 1 by x इंटू एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे? एक्स क्यूब अपॉन 3 ब्रॅकेट कम्प्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर dx. डन. नेहमी काय करायचं? हा लॉग एक्स आहे, हा एक्स क्यूब अपॉन 3 आहे, हे लॉगॅरिथमिक आहे, हे अल्जेब्रिक आहे. अल्जेब्रिकला नेहमी अलीकडे लिहायचं. काय बोललो बेटा मी? अल्जेब्रिकला नेहमी अलीकडे लिहायचं. लॉग ऑफ एक्स मायनस हा खाली 3 आहे, सो 1 अपॉन 3 बाहेर घे. इंटिग्रेशन वरती एक्स क्यूब आहे, खाली एक्स आहे, सिम्प्लिफाय केलं तर सिम्प्ली काय राहील? वरती एक्स स्क्वेअर. एक एक्स गायब झाला, क्यूब मधला एक जण गेला, एक्स स्क्वेअर राहिला. सो बेटा दिस विल बी इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 लॉग एक्स मायनस 1 by 3 इंटू व्हॉट इज इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर, यु नो एक्स क्यूब अपॉन 3. लिहून झालंय सगळं, शेवटी प्लस
सी लिहा आणि फायनली काय लिहिणार तू 3 त्रिक 9 एवढं करून फायनल आन्सर लिही. यू आर डन विथ द आन्सर. चलो सो बेटा एक्स टॅन इनवर्स एक्स दोघांचा गुणाकार आहे. अल्जेब्रिक टॅन इनवर्स म्हणजे इनवर्स ट्रिगो, अल्जेब्रिक अँड इनवर्स ट्रिगो. ऑल राईट. मग आता बेटा मला सांग यू कोणाला म्हणायचं, व्ही कोणाला म्हणायचं? LIATE हा कोण आहे बेटा? अल्जेब्रिक. हा कोण आहे? इनवर्स ट्रिगो. ठीक आहे ना. दिस इज अल्जेब्रिक, दिस इज इनवर्स ट्रिगो. सो बेटा लक्ष दे, दिस इज अल्जेब्रिक, दिस इज इनवर्स ट्रिगो. LIATE आय बघ ना, LIAT अगोदर हा नंतर हा. दॅट्स वाय दिस विल बी माय यू अँड दिस विल बी माय व्ही. गेटिंग? चलो सो एकदा रूल लिहा. यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस इंटिग्रेशन डी यू बाय डीएक्स इंटू इंटिग्रेशन व्ही डीएक्स ब्रॅकेट कंप्लीट डीएक्स फिनिश. चलो ओके. So u is tan inverse x into integration v dx. So beta integration x dx बघ ना, v टाक x dx minus integration du by dx by derivative of u, derivative of tan inverse x. u कोण आहे बेटा? tan inverse x into integration of v dx, v is x. So integration of x dx bracket complete dx. झालं. आता tan inverse x as it is. What is integration of x? It is nothing but x square by 2 minus integration of bracket मध्ये what is derivative of tan inverse x? It is 1 upon 1 plus x square into integration x dx काय बेटा? x ची पॉवर 1 plus 1 upon 1 plus 1 म्हणजेच x square upon 2 bracket complete dx. This is equal to, आता हे इनवर्स आहे, हे अल्जेब्रिक याला नेहमी अलीकडे लिहा असल्या x square upon 2 tan इनवर्स ऑफ x वजा हे बघ भागिलेला 2 आहे त्याला मी असं बाहेर घेतो आणि इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर उरलं का नाही? बघ बेटा स्टेप बाय स्टेप करतो. आता तुझ्या मनात प्रश्न पडला असेल सर ते कसं सोडवायचं इंटिग्रेशन? बेटा काय घाबरायचं नाही याला. नेहमी लक्षात ठेव, एक तर डिनॉमिनेटर वर जसा तसा एक्सप्रेस कर किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर न्यूमरेटरला एक्सप्रेस कर. जेव्हा लिहून घे कुठेतरी खालचा डिनॉमिनेटर वरती ऍडजस्ट कर किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह तरी ऍडजस्ट कर. तुम्हाला काय सोपं आहे? याला असं जास्त ऍडजस्ट करू शकतो ना मी, अलीकडे +1 लिहिला वरती तर झालं. हे बघ ना, मी असं लिहू शकतो ना 1 प्लस एक्स स्क्वेअर ने बघा -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. आर यू अंडरस्टँडिंग? काय केलं मी? अलीकडे +1 केला, पुढे -1 केला, बॅलन्स केला, याला वरती जसा तसा ऍडजस्ट केला. ठीक आहे. दिस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स एक्स वजा हा 1/2 ऍज इट इज. ओके. आणि आता आतमध्ये काय करतो बेटा मी? याला याच्या खाली डिवाइड केलं तर इंटिग्रेशन 1 dx उरल ना फक्त, वजा याला 1 च्या खाली डिवाइड केलं तर इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. अशा आतमध्ये 2 इंटिग्रेशन्स केले. या स्क्रीनशॉट झालं. सो बेटा हाऊ कॅन आय राईट द आन्सर? झालं. आता पुढच्या स्टेपला फक्त मला काय करायचंय? आय हॅव टू राईट द आन्सर. कारण की स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. सो बेटा इट विल बी बघ एक्स स्क्वेअर अपॉन 2 tan इनवर्स एक्स वजा 1/2 आणि आतमध्ये इंटिग्रेशन 1 इज एक्स वजा इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. tan इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे. सो आन्सर इज tan इनवर्स एक्स प्लस सी. या स्क्रीनशॉट व्हेरी इझी. चलो आता ह्या सम मध्ये काय करणार बेटा मी? इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, लॉग ऑफ ए ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, क्यूब आहे, काय जे असेल पण एकच टर्म आहे आणि लॉग आहे. तर मी रूल्स मध्ये सेकंड रूल दिला होता की जर लॉग किंवा इनवर्स ट्रिगो फंक्शन आहे आणि गुणिलेला काहीच नाही तर गुणिले 1 करून घ्यायचं. आपण काय करून घ्यायचं बेटा? आपण काय करायचं? गुणिले 1 करून घ्यायचं आणि याला काय म्हणायचं? यू. आहे की नाही? 1 ला कायम व्ही
हा जो आपला लॉग किंवा इनवर्स असतो याला काय म्हणायचं, यू. ओके, चला रूल या. यू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस इंटिग्रेशन डी बाय डीएक्स इंटू इंटिग्रेशन व्ही डीएक्स ब्रॅकेट कम्प्लीट डीएक्स. प्रॅक्टिस होईपर्यंत याला असं लिहायचं, म्हणजे ते बरोबर पाठ होतो रूल. यू विच इज लॉग ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटिग्रेशन व्ही डीएक्स. व्ही कोण आहे बेटा, 1 वजा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. सो बच्चा डी बाय डीएक्स ऑफ हु इज माय यू, यू इज लॉग ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन व्ही डीएक्स. सो इंटिग्रेशन 1 dx ब्रॅकेट कंप्लीट dx इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. इंटिग्रेशन 1चं उत्तर काय बेटा, एक्स वजा इंटिग्रेशन आतमध्ये डी बाय डीएक्स ऑफ लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता नीट नीट लक्ष दे, लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, फंक्शन रेज टू एन कंपोजिट झालं, कंपोजिट डेरिव्हेटिव्ह. सो बेटा 2 इंटू लॉग एक्सच्या डोक्यावर 2 - 1 नाही का. मी तुला कळण्यासाठी स्टेप बाय स्टेप केलं. गुणिले इंटिग्रेशन ऑफ 1 इज एक्स ओनली, इंटिग्रेशन ऑफ 1 इज एक्स ओनली ब्रॅकेटच्या बाहेर एक्स इज इक्वल टू हा एक्स अलीकडे लिहायचा. हे मी तुला पहिल्यापासून सांगतोय बेटा, अल्जेब्रिकला काय अलीकडली वजा 2 तर कॉन्स्टंट टर्म आहे, त्याला बाहेर घ्या. इंटिग्रेशन लॉग एक्स च्या डोक्यावर 2तून गेला एकच उरणार आहे ना, मग मी असं लिहू का, एक्स इंटू लॉग एक्स डीएक्स. बघ ना हा एक्स लॉग एक्सच्या डोक्यावर 2तून गेला एकच राहणार आहे. अच्छा, मग आता बेटा दिस इज इक्वल टू ह्या टर्मला तर मी असंच ठेवणार आणि इथं पुन्हा यू इंटू व्ही रूल येईल. येस ओर नो, अरे येस ओर नो बेटा, गुणाकार आला ना. एल आय ए टी ई सुरुवातच लॉग आहे, सो लॉग वाला फंक्शन अगोदर अल्जेब्रिक नंतर. सो बेटा एक्स इंटू लॉग ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर वजा 2. आता मी स्क्वेअर ब्रॅकेट पुट करतो आणि बघ यू व्ही रूल तर समोर आहे आपल्या, यू म्हणजेच लॉग एक्स इंटिग्रेशन व्ही डीएक्स म्हणजेच इंटिग्रेशन एक्स डीएक्स वजा इंटिग्रेशन, मी इथं कर्ली ब्रॅकेट टाकतो बरं का, काय होईल कन्फ्युजन नाही राहणार, वजा इंटिग्रेशन. हे बघ डी बाय डीएक्स म्हणजे बेटा आतमध्ये डी बाय डीएक्स ऑफ कोण आहे रे माझा यू, माय यू इज लॉग एक्स इंटिग्रेशन व्ही डीएक्स म्हणजेच इंटिग्रेशन एक्स डीएक्स ब्रॅकेट कंप्लीट डीएक्स आणि बघा कर्ली इथून सुरू झालता तिथं एंड झाला. झालं, चला इथं कंटिन्यू करतो आता पुढं. ठीक आहे, चलो. सो आई इज इक्वल टू एक्स इंटू लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे बघ -2. आता आज सिम्प्लिफाय करू, बघ हा कर्ली आतमध्ये लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर बाय 2. मी एक्स स्क्वेअर बाय 2 अलीकडे लिहिला बघ, आता मी मगाचपासून सांगतोय इंटिग्रेशन एक्स इज एक्स स्क्वेअर बाय 2 अलीकडे लिहिला लॉग एक्स वजा मायनस इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स राईट इंटू एक्स च एक्स स्क्वेअर बाय 2. गेटिंग ना बेटा, आणि हा कर्ली कंप्लीट, हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 कर्ली सोडून घे एकदा, एक्स स्क्वेअर बाय 2 लॉग एक्स वजा तो 1 बाय 2 बाहेर घे, इंटिग्रेशन वरती एक्स स्क्वेअर खाली एक्स म्हणजे काय उरलं रे बेटा, एक्स डीएक्स. ठीक आहे, दिस इज इक्वल टू एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर वजा 2, अजून एक स्टेप वाढवतो मी, एक्स स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 असं लिहितो वजा 1 बाय 2 आणि एक्सचं इंटिग्रेशन काय रे बेटा, एक्स स्क्वेअर अपॉन 2. आणि आता फायनल आन्सर मी लिहितो बेटा विच इज एक्स लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर वजा, आता बघ बरं का -2 ने गुणशील तर वरचा 2 खालचा 2 गायब, ही टर्म काय उरली बेटा एक्स स्क्वेअर लॉग एक्स. झालं, -2 ने आत गुणशील तर मायनस मायनस प्लस होईल, एका 2 ला हा 2 कॅन्सल होईल, प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 राहील प्लस सी. वी आर डन विथ द आन्सर. हा प्लस सी ऍक्च्युली इथं पण लिहायला पाहिजे होता. ठीक आहे, या स्क्रीनशॉट.
7वा क्वेश्चन बेटा इंटिग्रेशन सेक क्यूब एक्स डीएक्स. आता आपल्याला माहिती आहे सेक क्यूब एक्सचा काही फॉर्म्युला माहित नाही. आपल्याला जो माहिती आहे तो सेक स्क्वेअर एक्स साठी आहे, राईट. आता मी काय करतो इंटिग्रेशन याला लिहितो सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डीएक्स. चला आता काय करूया, आपण एक काम करू, आपण u आणि v असं करू. आता नीट लक्ष द्या, व्हेरी इम्पॉर्टंट सम बेटा. आय एम सेइंग दॅट दिस इज इम्पॉर्टंट. का तर मी ते u आणि v चूज करताना कसं करतोय का, आता दोन्ही पण ट्रिगो आहे, पण u आणि v मध्ये इंटिग्रल सोपं गेलं पाहिजे. मला ज्याचं इंटिग्रेशन माहिती आहे ना, हे सोपं आहे, मी याला v म्हणतो. बेटा लक्ष दे, मी याला u म्हणतो, याला v. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर इज डायरेक्ट tan x. सो आय एम गोना अप्लाय द रूल ॲज u. बघ बरं का बेटा, आता पाठ आहे आपला रूल u इंटिग्रेशन v dx म्हणजेच इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन आतमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ u. हु इज माय u इज सेक एक्स गुणिले इंटिग्रेशन ऑफ v म्हणजेच सेक स्क्वेअर एक्स dx ब्रॅकेट कंप्लीट dx. फक्त u आणि v च्या जागी व्हॅल्यू टाकल्या, सिम्प्लिफाय करा. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर इज tan x. सो कॅन आय राईट बेटा सेक एक्स इंटू याचं उत्तर आलं tan x स्टँडर्ड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय रे बेटा, सेक एक्स tan x इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इज tan x आहे की नाही, कारण तो टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे. दिस इज इक्वल टू सेक एक्स tan x मायनस इंटिग्रेशन आतमध्ये सेक एक्स tan इंटू tan इज tan स्क्वेअर एक्स dx. नाउ हाऊ कॅन वी सॉल्व. समजा इथं सेक स्क्वेअर इथं tan असत लय सोपं गेलं असतं, पुट tan x इज इक्वल टू t. मग आता मी काय करतो इथं बेटा लक्ष दे, आय एम डुईंग tan स्क्वेअर एक्स ला मी टाकतो सेकंड फंडामेंटल बरं का. सेकंड फंडामेंटल वापरून मी लिहू शकतो tan स्क्वेअर ला सेक स्क्वेअर मायनस 1, कारण सेक स्क्वेअर थीटा इज 1 प्लस tan स्क्वेअर. सो tan स्क्वेअर ला काय लिहिलं सेक स्क्वेअर मायनस 1 विच इज इक्वल टू सेक एक्स इंटू tan x मायनस. आता बघ बेटा सेक इंटू आतमध्ये सोडव तुम्ही याला, सेक इंटू सेक स्क्वेअर काय झालं रे बेटा सेक क्यूब एक्स, सेक इंटू मायनस 1 मायनस सेक एक्स आणि ब्रॅकेट कंप्लीट dx विच इज इक्वल टू सेक एक्स tan x. आता बेटा मायनस बघ बरं का ब्रॅकेट सोडू, मायनस इंटिग्रेशन ऑफ कॅन आय से सेक क्यूब एक्स dx मायनस ऑफ मायनस प्लस होईल ना इंटिग्रेशन सेक एक्स dx. ओके बेटा मला सांग इफ आय डू सेक एक्स tan x ऍज इट इज, याला आय लिहू, कारण इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स dx हा आय आहे ना, माझा सम आहे, हा हे माझं सम आहे आई. ओके मी त्याला लिहिलं आई प्लस इंटिग्रेशन सेकचं उत्तर मला माहिती आहे काय बेटा लॉग ऑफ सेक एक्स प्लस tan x. काय इंटिग्रेशन सेक लॉग ऑफ सेक एक्स प्लस tan x प्लस सी. आता हा मायनस आहे अलीकडे घ्या, सो कॅन आय राईट आय प्लस आय कंटिन्यू करतो बेटा, आई हा मायनस इकडे गेला, आय प्लस आय इज इक्वल टू सेक एक्स tan x आय प्लस आय इज सेक एक्स tan x प्लस लॉग ऑफ सेक एक्स tan x प्लस सी. सी ला C1 लिहितो, वाय यू विल शॉर्टली अंडरस्टूड. ओके बेटा जास्त टेन्शन नाही घ्यायचं कॉन्स्टंट्स. बघ आता आय प्लस आय इज 2i इज इक्वल टू मी यालाच लिहू कॉपी पेस्ट. ओके बेटा प्लस C1 ठीक आहे. आय विल बी बघा बेटा आय विल बी कॅन आय से दोघांना 2 डिवाइड होईल ना, सो 1/2 इंटू ब्रॅकेट मी हे कॉपी पेस्ट करतो. ओके तुम्ही हे कॉपी पेस्ट करा प्लस C1/2 फरक आहे C1/2 2 डिवाइड झालं ना दोन्ही ठिकाणी, आणि मग ऍट द एंड यू कॅन राईट 1/2 हे बघ हे ब्रॅकेट ऍज इट इज आणि ऍट द एंड प्लस सी, आणि काय मेन्शन करायचं पुढे वेअर सी इज C1/2. ओके तो तसा एक कॉन्स्टंट आहे, त्याचं फार जास्त टेन्शन घेण्याची काहीही गरज नाहीये. स्क्रीनशॉट घ्या. सो टुडे वी विल स्टॉप हिअर.